सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते उभे विठेवरी करकटे करकाटवारी ठेवनिया तुळसी आरगणा कासे पीतांबर तुळसी आरगणा कासे पीतांबर करकटे बारी ठेवनिया करकटे हे बोनिया तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार कासे पीतांबर आवडे निरासार हेचे ध्यान आवडे निरासार हेचे ध्यान तुळसी आरगणा कासे पीतांबर तुळसी आरगणा कासे पीतांबर
मने माझे ते सर्व सुखा तुका माझे तुझे माझे हे सर्व तुका तुका माझे तुका माझे हे सर्व तुका आहे ना श्रीमुख वाडीने तुळसी हार गळा कासे पितांबरा तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पितांबरा तुलसी हार गळा तुलसी हार गळा माझे पितांबर तुलसी हार गळा तुलसी हार गळा माझे पितांबर आवडे तुलसी हार गळा तुलसी हार गळा माझे पितांबर तुलसी हार गळा तुलसी हार गळा माझे पितांबर सुख झाले हो साजनी 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 रूप पाहता लोचनी
सुत सुकृताची जोडी आवाज वाढवा. सुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी
कराचे हित जाणे माऊलीचे चित्त जाणे माऊलीचे चित्त जाणे माऊलीचे चित्त कराचे हित जाणे माऊलीचे चित्त जाणे माऊलीचे चित्त जाणे माऊलीचे चित्त कराचे हित जाणे माऊलीचे चित्त जाणे माऊलीचे चित्त जाणे माऊलीचे चित्त कराचे हित जाणे माऊलीचे चित्त जाणे माऊलीचे चित्त जाणे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती करीला भावीन प्रीती करीला भावीन प्रीती ऐसे कळवळ्याची जाती करीला भाविना प्रीती करीला भाविना प्रीती करीला भाविना प्रीती मोठी भारवाहे त्याचे सर्वस्वई साहे त्याचे सर्वस्वई साहे त्याचे सर्वस्वई साहे मोठे भारवा आहे त्याचे सर्वस्वही साहे त्याचे सर्वस्वही साहे त्याचे सर्वस्वही साहे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती करीला भावीन प्रीती करीला भावीन प्रीती ऐसे कळवळ्याची जाती करीला भाविना प्रीती करीला भाविना प्रीती करीला भाविना प्रीती कामने माझे कैसे तुम्हा संताओजे कैसे तुम्हा संताओजे कैसे तुम्हा संताओजे कामने माझे कैसे तुम्हा संताओजे कैसे तुम्हा संताओजे कैसे तुम्हा संताओजे कामने माझे कैसे तुम्हा संताओजे कैसे तुम्हा संताओजे तुका मने माझे
अभंगाची पहिली चाल महाराष्ट्रातले ख्यातकीर्त भजन सम्राट संगीत अलंकार श्री भगोरे गुरुजी आज भाग्य आहे की आज त्यांची उपस्थिती या ठिकाणी लक्षणीय आहे. त्यांना साथ करतील आपल्याच भागातील वारकरी रत्न गोरख महाराज गतीर. नाही बोला तुम्ही. आणि मृदंगाची साथ करतील मृदंग सम्राट आपले दिनेशजी महाराज मोजाड आणि शुभम महाराज कड. सर्वांनी शांतता ठेवायची. भाग्य आपल्या सर्वांचं. जगद्गुरू तुकाराम महाराजांचे 11वे वंशज आज आपल्या गावात आलेले आहेत. त्यांचा उपदेश, त्यांचं दर्शन, त्यांचं कीर्तन एकाग्र चित्तानं ऐकणं हे आपलं कर्तव्य आहे. औचित्यभंग होईल असं कुणी वागू नका. शांततेनं कीर्तनाचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा. हरी लेकराचे हित लेकराचे हित वाही माऊलीचे चित्त वाही माऊलीचे चित्त कळवळा
चित्त माऊलीचे चित्त माऊलीचे चित्त चित्त माऊलीचे माऊलीचे लेकराचे हित लेकराचे हित लेकराचे हित लेकराचे हित हेत लेकराचे हेत लेकराचे हित लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळाची जाती ऐसी कळवळाची जाती ऐसी कळवळाची जाती माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळाची जाते कळवळाची जाते कळवळाची जाते कळवळाची जाते करी लाभाविण 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 करे लाभाविण प्रीती प्रीती करी लाभाविन लाभाविन प्रीती करी लाभाविन 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 थांबा पाणी नका देऊ थांबा लाभाविण लाभाविण करी लाभाविण करी प्रीती करी करी लाभाविण करी लाभाविण लाभाविण करी लाभाविण
करेला भावीण हा वीणा करी
बसा खाली विठ्ठल 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 टाळ टाळ विठ्ठल टाळ करे लेकराचे हित जाणे माऊलीचे चित्त आईसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वही साहे ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती तुका म्हणे माझे तैसे तुम्हा संता ओझे ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरे न करावा अवेर घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची सेवा दीन दुर्बळाची सेवा दीन दुर्बळाची सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा लेकराचे हित जाणे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती श्री विठ्ठल हृदया जगद्गुरु संत श्रेष्ठ शिरोमणी श्रीमंत तुकोबराय चैतन्य महाराज आणि या आपल्या दिव्य स्वरूप अभंग संहितेतून संत महात्म्यांचं वर्णन करतात. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबरायांची जर पंचमवेद अभंग संहिता जर आपण पाहिली तर अनेक नानाविध अभंगाद्वारे संत महात्म्यांचं सामर्थ्य संत महात्म्यांचा अधिकार संतांच्या ठिकाणी असणारी उदारता संतांच्या अंतकरणामध्ये अवघ्या मानवतेच्या कल्याणाकरिता त्या ठिकाणी असणारा भाव या संबंध गोष्टींचं नानाविध अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबरायांनी वर्णन केलेलं आहे. परंतु या अभंगाचं वैशिष्ट्य आहे संत महात्म्यांचं वर्णन करीत असताना संतांना आई ही उपमा जगद्गुरु तुकोबराय देतात. विठ्ठल काही ठिकाणी आईचं उदाहरण देऊन आईची उपमा देऊन संत महात्म्यांचं वर्णन केलेलं आहे. काही ठिकाणी आई आणि वडील या दोन्हीही त्या ठिकाणी उपमा देऊन संत महात्म्यांचं वर्णन केलेलं आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानु अवतार तुम्हा घ्यावया कारण उद्धराया जन जड जीवा नाही का. परंतु या अभंगाचं वैशिष्ट्य आहे की आईचं उदाहरण देऊन आईची उपमा देऊन त्या ठिकाणी संत महात्म्यांचं वर्णन केलेलं आहे. लेकराचे हित जगद्गुरु तुकोबरायांचं जीवनचरित्र जर आपण पाहिलं तर संत महात्म्यांच्या विषयी मोठा गौरव जगद्गुरु तुकोबरायांच्या अंतकरणामध्ये होता. नव्हे तुकोबरायांच्या अंतकरणामध्ये जो आदर्श होता हा संत महात्म्यांचाच होता. विठ्ठल अशा संत महात्म्यांचा गौरव करीत असताना जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की इतरांकरिता त्यांच्या वाड वडिलांनी मोठा पुष्कळ ठेवा ठेवलाही असेल आणि ठेवतच असतात. नाही अशातला भाग नाही का. आपणही ठेवत असतो तुम्हीही ठेवत असतात सर्वच ठेवत असतात. परंतु तुकोबराय विशेष त्या ठिकाणी पुढे जाऊन सांगतात की माझ्या वाड वडिलांनी माझ्याकरिता ठेवा ठेवला तो एकमेव असा बहुमूल्य ठेवा आहे की तो संत सेवेचा ठेवा आहे. तुका म्हणे संत सेवा माझ्या पूर्वजांचा ठेवा नाही का. माझ्या वाड वडिलांनी माझ्याकरिता जो ठेवा ठेवला तो त्या ठिकाणी संत सेवेचा ठेवलेला आहे. म्हणून विशेष असा आदर्श जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये हा संत महात्म्यांविषयी होता. मग अशा अधिकार संपन्न असणाऱ्या संत महात्म्यांचं वर्णन करीत असताना जगद्गुरु तुकोबराय म्हणतात ते संत महात्मे कसे आहेत तर आईप्रमाणे आहेत. जसं आई आपल्या लेकराचं संगोपन करते त्याचं पालन पोषण करते सर्वतोपरी त्याच्या हिताचा विचार करते नाही का. पर्यायी तो विचार करीत असताना ती माऊली स्वतःचाही त्या ठिकाणी विचार करत नाही. एवढी उदारता
नाही का. एवढा कळवळा हा फक्त आणि फक्त त्या माऊलीच्या अंतकरणामध्ये असतो. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की तद्वत संत महात्मे या इहलोकी कार्य करतात. विठ्ठल लेकराचे हित जाणे माऊलीचे चित्त, सर्वतोपरी त्याच्या हिताचा विचार करतोय नाही का. पहा एखादी माऊली ज्या वेळेस एखाद्या लेकराला जन्म देते नाही का, अगोदर त्याचं पालन पोषण त्याच्या आपल्या पोटामध्ये सांभाळेपर्यंत सर्वतोपरी त्याचाच विचार करीत असतात. जरी एखादा पदार्थ आपल्याला आवडत असला तरीही ती त्याचा विचार करून त्या पदार्थाचं सेवन करत नाही. एवढा परोपकार हा फक्त त्या माऊलीच्या ठिकाणी आहे. तद्वत तुकोबराय म्हणतात की संत महात्म्यांच्या ठिकाणी याही लक्षणांचा विचार होतो नाही का. एवढी ती कृपाळू असती, एवढी ती दीन वत्सल असती, एवढी त्या लेकरा करिता ती उदार असती, विचार करीत असते नाही का. एवढा कळवळा तिच्या अंतकरणामध्ये असतो की प्रसवकाली जेवढ्या वेदना त्या ठिकाणी तिला होतात, परंतु ज्या वेळेस ते बाळ त्या ठिकाणी जन्माला येतं नाही का, तुकोबराय म्हणतात अवघं वेदनेचं दुःख काही क्षणामध्ये त्या ठिकाणी ती माऊली विसरून त्या बाळाला पाहून स्मित हास्य करीत असते नाही का. जर कोणी प्रश्न केला की जगातील सर्वाधिक सुंदर हास्य कोणतं आहे, तर एखाद्या लेकराला जन्म दिल्याच्या नंतर माऊलीच्या चेहऱ्यावर जे स्मित हास्य येतं, यापेक्षा जगामध्ये कोणतंही हास्य मोठं नाही. विठ्ठल म्हणतात अहो एवढा कळवळा तिच्या अंतकरणामध्ये आहे की अवघ्या वेदनेला ती पाठीमागे टाकती. त्या काळी तिला किती वेदना होतात याचा विचार देखील करवत नाही. त्या वेदनेची भावना देखील मी प्रगट करू शकत नाही. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुकोबरायांचं बोलणं हे सामान्य नव्हे. तुका जरी सहज बोले वाणी त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. सहज जरी त्या ठिकाणी तुकोबराय बोलले तरी वेदाने पाणी भरावं हा अधिकार जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. तरी तुकोबराय म्हणतात त्याचं वर्णन मी करू शकत नाही. व्यालीची अंगी असती वेदना तुका म्हणे मना मन साक्ष, ते फक्त तीच जाणू शकते. त्या वेदनेची जी साक्षीदार असेल ती फक्त तिचं मन असेल नाही का. एवढा कळवळा तिच्या अंतकरणामध्ये आहे नाही का. एवढी उदारता तिच्या अंतकरणामध्ये आहे. तेवढाच कळवळा, तेवढीच उदारता, तेवढीच दया जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की संत महात्म्यांच्या ठिकाणी आहे. म्हणून अशा संत महात्म्यांच्या ठिकाणी मी नतमस्तक आहे. विठ्ठल 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 संत महात्म्यांच्या जीवनचरित्राचा जर आपण बारकाईने विचार केला नाही का, तर प्राप्त करण्याचा असा एकही विषय संत महात्म्यांच्या ठिकाणी नव्हता नाही का. संत महात्म्यांचं या इहलोकी येणं हेच परोपकाराकरिता आहे. मी मगाशी प्रमाण देऊन गेलो, अवतार तुम्हा घ्यावया कारण नाही का. उद्धराया जन जड जीवा, या ठिकाणी येणंच त्यांचं परोपकाराकरिता आहे. या ठिकाणी जाणं ही त्यांचं परोपकाराकरिता आहे. ज्यांचं येणं जाणं हे पूर्णतः निस्वार्थ आहे नाही का. कोणताही हेतू त्या ठिकाणी नाही का. स्वहित त्या ठिकाणी संत महात्म्यांचं नाहीच नाही का. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी, या ठिकाणी येणं ही उपकाराकरिता येतात आणि जाणं ही उपकाराकरिताच येतात. अशी उदारता ही संत महात्म्यांची ठिकाणी आहे. म्हणून अशा संतांचं काय वर्णन करावं. नव्हे हा सामान्य महिमा संतांचा किंवा आईचा संतांचा महिमा, संतांचा महिमा, आईचा संतांचा महिमा, आईचा संतांचा महिमा, चाली बोला याची सीमा, चाली बोला याची सीमा, आईचा संतांचा महिमा, आईचा संतांचा
झाली बोलायाची सीमा ऐसा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा बोलायाची सीमा ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. काय संत महात्म्यांचं वर्णन करावं महाराज, नाही का? हा, इथे उपकारासाठी संत महात्म्यांचा अधिकार सामान्य नव्हे, हा, एकाच प्रमाणाद्वारे सिद्ध होतं. जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्तकेचा देह देखील झिजवतात. एवढी परोपकारिता, एवढी उदारता ही इतरत्र पाहायला मिळत नाही. म्हणून कोणाचेही पाय न धुण्यापेक्षा संत महात्म्यांचे पाय धुणं कधीही श्रेष्ठ. विठ्ठल उडताही जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या किंवा जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकार आहे. एवढा परोपकार हा इतरत्र नाही. म्हणून जीवनामध्ये ज्याला खऱ्या अर्थाने आपलं कल्याण साधायचं असेल, आपलं हित साधायचं असेल, तर त्यांनी जीवनामध्ये आदर्श हा संत महात्म्यांचा घ्यावा, संत वाङ्मयाचा घ्यावा, संत महात्म्यांच्या सेवेचा घ्यावा. नवे नवे संतांची सेवा ही आपल्या उराशी बाळगावी. विठ्ठल एवढा अधिकार संत महात्म्यांचा मोठा आहे, हा, की साक्षात भगवान परमात्मा देखील त्यांची पायवणी घेतात. देव चिरज चरणीची माती धावत चालती मागे मागे. हा अधिकार त्या ठिकाणी संत महात्म्यांचा आहे की त्यांचे चरण रज आपल्या भाळी लागावे म्हणून भगवान परमात्मा त्यांच्या पाठी धावतो, हा, की कुठेतरी त्यांच्या चरणाची धूळ माझ्या देखील मस्तकाला लावण्याकरिता प्राप्त व्हावी, नाही का? भगवंतांनी ही इच्छा व्यक्त करावी. हा अधिकार संत महात्म्यांचा आहे, नाही का? नवे नवे अवघे देवाधिक त्यांच्या चरणावर लोटांगण घालतात. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाती की ज्यांच्या फक्त नाम संकीर्तनाने त्या ठिकाणी अवघ्या दोषांची होळी होते. हा अधिकार त्या ठिकाणी संतांचा आहे. तुका म्हणे पापे जाती संतांची आजपे किंवा पाप ताप दैन्य जाय उठा उठी झालिया भेटी हरिदासांची. हा अधिकार त्या ठिकाणी संत महात्म्या. विठ्ठल विठ्ठल हा अधिकार संत महात्म्यांचा आहे. एकदा काय ठेवावं, सर्व अवघी लिंक बिघडून जाते त्याच्यात. विठ्ठल विठ्ठल अधिकार संत महात्म्यांचा आहे. संतांच्या ऋणातून संतांच्या उपकारातून आपण मुक्त होऊ शकत नाही. हा, तुका म्हणे काय हो उत्तराई, तुका म्हणे काय हो उत्तराई, तुका म्हणे काय हो उत्तराई, तुका म्हणे काय हो उत्तराई. जीव ठेवू पायी संतांची या, जीव ठेवू पायी संतांची या, जीव ठेवू पायी संतांची या, जीव ठेवू पायी संतांची या. का म्हणे काय हो उत्तराई, का म्हणे काय हो उत्तराई, का म्हणे काय हो उत्तराई, का म्हणे काय हो उत्तराई. जीव ठेवू पायी संतांची या, जीव ठेवू पायी संतांची या, जीव ठेवू पायी संतांची या. जीव ठेवू पायी
संतांच्या त्यांच्या उपकारातून त्या ठिकाणी आपण मुक्त होऊ शकत नाही. असे अगाध उपकार संत महात्म्यांचे आहेत. मग संतांचा अधिकार पाहता संतांनी वारंवार या ठिकाणी आपल्याकरिता येणं करावं, नाही का? ही त्यांच्या अंतकरणातील दयाच आहे. दयावंत जे अंतरी, नाही का? ही त्यांच्या अंतकरणातील दया आहे, नाही का? एवढा अधिकार असताना देखील संत महात्मे आपल्या कल्याणाकरिता आपल्या हिताकरिता सामान्य होतात. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे सामान्य होतात. म्हणून संत महात्म्यांना सामान्य लेखण्याचं धाडस कोणी करू नये. हां, सूर्याची या परी तुका लोकी क्रीडा करी, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. संत महात्म्यांचा महिमा हा आगाध आहे. आपल्या हिताकरिता पहा, एखादा जर थोर व्यक्ती, नाही का, आपल्याकरिता आपल्या हिताकरिता जर लहान झाला, हां, तर आपण त्यांना देखील आपल्याच बरोबरीने साधण्याचा प्रयास करतो, नाही का? संत महात्म्यांच्या बाबतीत हां अशा गोष्टी आपण करू नये. त्यांचा अधिकार जाणावा. जरी आपल्याप्रमाणे दिसत असले भासले असले तरी अधिकार त्यांचा थोर आहे याची जाणीव ठेवावी. तुका भासला मानवी वेशधारी परिहा लीला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरी व्यापकू सर्व जीवा. तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा. तुकिता तुला नेसी ब्रह्म तुकासी आले. तुलनेसे ब्रह्म तुकासी आले. तुकिता तुलनेसे तुकिता तुलनेसे ब्रह्म तुकासी आले. तुकिता तुलनेसे म्हणून रामेश्वरे म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा. स्वामी सद्गुरु नामा सरजी तुकारामा. म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा. हरी हरी स्वामी सद्गुरु धामा आरती तुकारामा. तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. हा अधिकार त्या ठिकाणी संत महात्म्यांचा आहे. किंवा धन्य मनवीन यलोकी लोका भाग्या मी तुका देखीला. हा संत महात्म्यांचा अधिकार आहे. तरी आपल्याकरिता येणं करतात. सत्य असत्याची जाणीव करून देतात. आपल्या अंतःकरण स्थित जी मलिनता आहे, जे अज्ञान आहे ते दूर करण्याचा
त्या ठिकाणी प्रयत्न संत महात्मे करतात नाही का. एवढी उदारता त्या ठिकाणी पहा. या संसारामध्ये येणं आणि टिकणं हे सहज नव्हे. मुनी मुक्त झाले बेने गर्भवासा आम्हा विष्णुदासा सुलभ तो नाही का. सहज नाही का. ऋषी मुनी देखील या गर्भवासाला भ्याले. भगवान परमात्म्याची खडतर अशा स्वरूपाची तपश्चर्या करून साधना करून त्याला प्रसन्न केलं आणि या प्रपंचातून ते मुक्त झाले. परंतु संत महात्मे या ठिकाणी वारंवार येणं करतात नाही का. या प्रपंचात नवे नवे भगवान परमात्म्याला देखील आव्हान करतात. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी. भगवंता तू त्या ठिकाणी सुखाने आम्हाला जन्माला घाल नाही का. या संसाराचं देखील भय बाळगत नाही. फक्त अंतकरणामध्ये जो कळवळा मनुष्याच्या हिताकरिता आहे त्याकरिता संत महात्मे वारंवार येणं करतात. एवढी उदारता आहे, एवढी प्रचंड दया त्यांच्या ठिकाणी आहे. मग अशा संत महात्म्यांच्या चरणी आपण का नतमस्तक होऊ नये. विठ्ठल विठ्ठल संत महात्म्यांचा अधिकार जाणावा. संतांच्या अंतकरणामध्ये आपल्या प्रती जो कळवळ आहे त्याची जाणीव ठेवावी आणि त्यांनी आपल्याकरिता जे जे सिद्धांत देऊ केलेले आहेत, जे जे बोध आपल्याला देऊ केलेले आहेत, जे जी वाङ्मय संहिता आपल्याकरिता त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे, आपण त्याचा आदर्श त्या ठिकाणी आपल्या उराशी बाळगून त्या ठिकाणी आपण आपल्या जीवनाची जर वाटचाल केली तर जीवनामध्ये कुठेतरी त्या ठिकाणी धन्यत्व आहे, कुठेतरी आपलं त्या ठिकाणी कल्याण दडलेलं आहे नाही का. म्हणून संत महात्मे ज्या मार्गाने गेलेले आहेत किंवा संत महात्म्यांनी जो मार्ग आपल्याला दाखवलेला आहे आपण त्याच मार्गावर जावं. तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही नाही का. आणि संत महात्म्यांनी दाखवलेल्या मार्गावर त्या ठिकाणी अडचणी ह्या नाहीतच नाही का. कारण का येणंच त्यांनी त्याच्याकरिता केलेलं आहे. त्यांच्या येण्याचं प्रयोजनच ते आहे. उजळावया लो वाटा खरा खोटा निवाडा. खरा खोट्याचा निवाडा करून योग्य असा मार्ग आपल्याकरिता संत महात्मे दाखवत असतात नाही का. म्हणून संतांनी दाखवलेल्या मार्गावरच आपण चालवू तेव्हा कुठे जन्माची सार्थकता आहे. आणि जन्माची सार्थकता ही दोनच ठिकाणी, एक भगवान परमात्म्याच्या ठिकाणी, दुसरी संत महात्म्यांच्या ठिकाणी. तुका म्हणे जन्मा
आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती म्हणून संत महात्म्यांच्या चरणावर फक्त लोटांगण घालू नये संत महात्म्यांचं फक्त भजन करू नये हां आपल्याला वाटतं त्यांचं भजन अगदी सहज आहे सोपं आहे नाही का ज्ञानोबा तुकाराम म्हणाला कित्येक सायस लागतो महाराज नाही का हां सहज मुखातून बाहेर पडतं नाही का ज्ञानोबा तुकाराम सहज अगदी लीलया त्या ठिकाणी फार त्या ठिकाणी हां सायास करावा लागतो अशातला भाग नाही का परंतु त्याही पुढे जाऊन सांगतो त्या भजनातून जी स्पंदनं निर्माण होतात त्या स्पंदनाची अनुभूती घ्या नाही का त्या स्पंदनातून जे कंपन तयार होतं नाही का त्याची अनुभूती घ्या हां हृदयाचे जसे ठोके चालू असतात महाराज त्या प्रत्येक हृदयाच्या ठोक्याशी त्या भजनाशी गाठ घाला नाही का तेव्हा पहा अनुभूती कशी येते नाही का हां जगद्गुरु तुकोबऱ्यांचा पालखी सोहळा ज्या वेळेस पंढरीकडे प्रस्थान करतो नाही का आणि रोज ठरलेली वाट चालून सायंकाळी 20व्याला पालखी थांबते आणि समाज आरतीच्या अगोदर हां अवघे टाळकरी दिंड्यावाले त्या ठिकाणी जमा होतात आणि भजन सुरू असतं ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा देव येत नाही तोपर्यंत ज्ञानोबा तुकाराम नामाचा जयघोष चालू असतो प्रसंग असा होता सराटीला त्या ठिकाणी तुकोबऱ्यांच्या पालखी सोहळ्याचा रात्रीचा मुक्काम आणि नीरा नदी ओलांडून पलीकडे गेलो की सोलापूर जिल्ह्यामध्ये पालखी सोहळा दाखल होत असतो आणि पलीकडे गेल्याबरोबर जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या पालखी सोहळ्यातील तिसरं गोल रिंगण त्या ठिकाणी अकलूज या ठिकाणी संपन्न होतं पाऊस झालेला आणि म्हणून रिंगणाच्या त्या ठिकाणी जागेची पाहणी करण्याकरिता आम्ही गेलो समाज आरती उरकून जायचं म्हटलं की पुष्कळ वेळ होणार अंधारामध्ये रिंगण स्थळ पाहता येणार नाही म्हणून आमच्या अवघ्या संस्थांचे विश्वस्तान आम्ही पाहण्याकरिता गेलो आणि संपूर्ण रिंगणाची पाहणी केली शहानिशा केली आणि पुन्हा आली तोपर्यंत त्या ठिकाणी अवघे वारकरी तळावर आलेले भजन त्या ठिकाणी प्रारंभ झालेलं नाही का आणि आता म्हटलं रोज आपण भजन करतो आज आपण भजनाची त्या ठिकाणी अनुभूती घ्यावी म्हणून पाठीमागे थांबलो नाही का तर पुष्कळ टाळकरी टाळ वाजून त्या भजनामध्ये अवघा भाविक अवघा वैष्णवांचा मेळा एकरूप झालेला नाही का एक सदग्रस्त त्या ठिकाणी असा भेटला महाराज तो टाळी वाजून भजन करत होता परंतु भजन करीत असताना त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा अखंड वाहत होत्या नाही तो त्या भजनाशी पूर्णतः एकरूप झालेला नाही का म्हणून ज्ञानोबा तुकाराम फक्त भजन करून चालत नाही त्या भजनाची अनुभूती घेणं देखील त्या ठिकाणी योग्य आहे नाही का आणि अकलूजच्याच रिंगणातला जर प्रसंग सांगायचा आला आदरणीय बाबा या ठिकाणी उपस्थित आहे नाही का आज ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ही कीर्तन सेवा आहे नाही का त्या अवघ्या वागचौरे कुटुंबाची परमार्थिक जीवनाची वाटचालच त्या ठिकाणी बाबांच्या मार्गदर्शनाने आहे त्यांच्या आशीर्वादाने आहे नाही का आणि आज त्यांच्या आणि कुटुंबाच्या संयोगानेच या ठिकाणी येऊन सेवेकरिता उभं राहण्याची संधी या ठिकाणी प्राप्त होत आहे नाही का बाबांचं मी मगाशी आल्याबरोबर आमची चर्चा झाली मी बोलून गेलो नाही का की बाबांचं पालखी सोहळ्याला येणं आणि बीज उत्सवाकरिता येणं हे येणं पाहतच आम्ही देवकर लहानाचे मोठे झालेलो आहोत नाही का म्हणजे एवढी हे व्यक्तिमत्व म्हणजे सामान्य नव्हे जुनाट जोगादीचे नाणे नाही का आमच्या किती पिढ्या पाहिल्या आदरणीय वैकुंठवासी सद्गुरू सोपान काकांचाही सहवास त्यांना त्या ठिकाणी प्राप्त झाला नाही का वैकुंठवासी सद्गुरू देवकर माऊलींचाही सहवास त्यांना प्राप्त झाला त्याच्यानंतर आमचे भाऊ असतील नाना असतील आणि पुन्हा आणि आमच्याही पुढल्या काही पिढ्या आहेत म्हणजे माझी नाही परंतु माझ्याबरोबरचे इतरचे जे आहेत त्यांचीही पिढ्या आहेत नाही का अगदी आणि बाबांना देवकरांमध्ये कोण ओळखत नाही असं नव्हे बाबांनी आपल्या सेवेनं असं त्या ठिकाणी पुण्याही साध्य केलेली आहे नाही का भाग्य साध्य केलेलं आहे की बाबा उभे राहिले की त्यांच्याकडे देवकर म्हणूनच पाहिलं जातं देवकर म्हणूनच संबोधलं जातं नाही का हा अधिकार त्यांनी त्यांच्या
जीवनातून एक आदर्श त्यांनी पुढ्यात त्या ठिकाणी मांडलेला आहे नाही का, की परमार्थिक जीवनाची वाटचाल कशी असावी, परमार्थिक जीवन कसं असावं नाही का, याचं उत्तम आदर्श म्हणजे आदरणीय बाबा आहे नाही का. मग अकलूजचा प्रसंग जातो. त्यांना प्रस्थानच्या वेळेस, बीजाच्या वेळेस, आधी सोहळ्याच्या वेळेस येत असताना आम्ही ते पाहतच मोठे झालेलो आहोत नाही का. परंतु पहिल्यांदा मी त्यांना पाहिलं अकलूजच्या रिंगणात टाळ घेऊन नाचताना नाही का. हां, मग आमचे आदरणीय भाऊ महाराज असतील, नाना असतील, चैतन्य महाराज असतील, सगळे देवकर मंडळी त्या ठिकाणी उभारलेली. जवळजवळ तेवढ्या उन्हामध्ये महेशानंद महाराज 1.5 तास बाबा पावलं खेळत होते नाही का. आम्हाला देखील आश्चर्य वाटलं की या वयात नाही का, परंतु त्या वयातही त्यांनी 1.5 तास पाऊल खेळले. हे त्यांच्या सेवेचा गौरव आहे. विठ्ठल आणि त्यांचं परमार्थिक क्षेत्रातलं कार्य तर खूप अधिकार संपन्न आहे. अनेक तुकोबऱ्यांच्या गाथेवर त्यांनी प्रबंध त्या ठिकाणी तयार केलेले आहेत नाही का. आणि ते प्रबंध नानाविध विद्यापीठामध्ये अभ्यासनाकरिता गेलेले आहेत नाही का. जगद्गुरू तुकोबऱ्यांच्या ओळीच्या गाथेमध्ये जी त्यांची प्रस्तावना आहे, ज्या वेळेस मी जवळजवळ एक 17-18 वर्षापूर्वी जगद्गुरू तुकोबऱ्यांची ओळीची गाथा कन्नड भाषेमध्ये केली, त्यावेळेस त्यांची जशीच्या तशी प्रस्तावना मी त्या कन्नड गाथेमध्ये छापली नाही का. जशी त्यांनी प्रस्तावना दिली होती त्याच पद्धतीने आता तमिळ भाषेमध्ये देखील तुकोबऱ्यांची गाथा पूर्ण झालेली आहे नाही का. त्याही गाथेमध्ये पूर्ण त्यांची प्रस्तावना जशी आहे तशी त्या ठिकाणी मांडली जाणार आहे नाही का. एक संप्रदायामध्ये मोलाचं योगदान हे त्यांचं आहे. फक्त जन्माला येणं, अनुग्रह घेणं नाही का आणि सेवा करत राहणं इथपर्यंत ते मर्यादित राहिले नाही, तरी त्यांनी त्यांच्या जीवनचरित्रातून किंवा जीवनातून एक आदर्श पुढे उभं राहिले. आता काकडा म्हटलं, नेमाचं भजन म्हटलं किंवा हरिपाठ म्हटलं, हे आपल्या वारकऱ्यांचा प्राणच आहे नाही का. परंतु त्याच्याही त्या चौकटीच्या बाहेर जाऊन नानाविध ग्रंथांचं अध्ययन आपण केलं पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे. आज आपण समाजामध्ये पाहतो की संप्रदायाकडे कोणीही बोट करतं नाही का. बोट करतो म्हणून त्याचा निषेध करू नये. त्यांनी बोट का केलं त्याचं खंडन करण्याकरिता आपल्याला नानाविध ग्रंथाचं अध्ययन करणं गरजेचं आहे. याचं हे उत्तम एक उदाहरण आहे. विठ्ठल आणि अशा कुशल मार्गदर्शनाखाली शुभ आशीर्वादाने त्या ठिकाणी वागचौरे परिवाराची परमार्थिक जीवनाची वाटचाल आहे. आणि त्याच परिवारातील एक वारकरी संप्रदायाशी एकविध भावनेने समर्पित जीवन असणारे वैकुंठवासी त्या ठिकाणी रखमाबाई रामचंद्र वागचौरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ही सेवा आहे. प्राप्त समयामध्ये जेवढी सेवा करता येईल तेवढा आपण प्रयत्न करूया. विठ्ठल परंतु उपस्थित अवघा वैष्णवांचा मेळा नाही का. मान्यवर मृदंगवादक असतील नाही का, आमचे महेश महाराज भगुरे गुरुजी असतील नाही का. अवघ्या वैष्णवांचा मेळा पाहता या घराण्याची वारकरी संप्रदायावर असणारी निष्ठा आणि संप्रदायाची सेवा त्यातील तो भाव प्रगट करते नाही का. नंतर एवढा समाज जमवणे हे सहज नाही. काहीतरी त्या ठिकाणी सेवेमध्ये योगदान असावं, सेवेमध्ये जमा धरा, कृपा करा शेवटी. आज एका घराण्याच्या संयोगाने एकाच्या कैवाडे उगवे बहुतांचे कोडे नाही का. आज जेवढा हरिकीर्तनाच्या सोहळ्याचा आनंद त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होत आहे याला कारण फक्त आणि फक्त एक घराणं आहे नाही का. कीर्तन म्हणजे सामान्य नव्हे. कीर्तनाचा अधिकार खूप मोठा आहे, कीर्तनाचा अधिकार खूप थोर आहे नाही का. कीर्तनामध्ये महाराज मेलेलं मूल देखील जिवंत झालं नाही का. जगद्गुरू तुकोबऱ्यांचं चरित्र आहे नाही का. अशक्य ते तुम्हा नाही नारायणा निर्जीवा चेतना अनावया. ज्या वेळेस वाघोली क्षेत्री जगद्गुरू तुकोबऱ्यांचं कीर्तन होतं आणि तुकोबऱ्यांचे असणारे शिष्य त्या ठिकाणी शोभा कासार यांचं लेकरू त्या ठिकाणी आजारी होतं. शोभा कासारांच्या पत्नीने त्या ठिकाणी शोभा कासारांना त्या ठिकाणी प्रार्थना केली की लेकरू आजारी आहे, आज काही तुम्ही कीर्तनाला जाऊ नका नाही का. तरीही शोभा कासार पत्नीचं न ऐकता तुकोबऱ्यांच्या कीर्तनाला त्या ठिकाणी उपस्थित राहिले. ही त्यांच्या ठिकाणी असणारी गुरुनिष्ठा आहे, गुरुभक्ती आहे. आणि त्या ठिकाणी व्याधीने ग्रस्त झाल्या कारणाने शोभा कासारांचं लेकरू त्या ठिकाणी दगावलं गेलं. माऊलीला मोठा त्या ठिकाणी धाळ झाला नाही का. दुःख झालं आणि त्या ठिकाणी मृत पावलेलं लेकरू उचलून तुकोबऱ्यांच्या कीर्तनामध्ये आणून त्या ठिकाणी ठेवलं. आणि याला सर्वस्वी जबाबदार
तुम्ही आहात हा प्रश्न त्या ठिकाणी जगद्गुरू तुकोबरायांना केला. तुकोबरायांनी भगवान परमात्म्याची प्रार्थना केली. मेलेलं मूल कीर्तनामध्ये जिवंत झाला. हा कीर्तनाचा अधिकार आहे. आजकाल कीर्तन अशी होत असतात नाही का की जिवंत असणारी माणसं मरायची वेळ आली. विठ्ठल विठ्ठल कीर्तनाचा अधिकार आहे नाही का. कथा त्रिवेणी संगम देव भक्तानी नाम तेथीचे उत्तम चरण रज वंदिता. या मंडपातील या कीर्तन स्थळावरील चिमूटभर माती जरी आपल्या भाडी लावली तरी जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर. हा अधिकार त्या ठिकाणी कीर्तनाचा आहे. कीर्तन चांग होय अंग हरिरूप नाही का. म्हणून आज एका कुटुंबाच्या संयोगाने उगवे बहुतांचे कोडे हे सामर्थ्य कीर्तनाच्या संयोगाने आपल्याला प्राप्त होणार आहे. विठ्ठल मग फक्त संत महात्म्यांचं भजन करून चालत नाही. त्यांच्या भजनाच्या संयोगाने जी स्पंदनं निर्माण होतात त्या स्पंदनाशी आपण एकरूप झालो पाहिजे. तेव्हा संत महात्म्यांच्या कृपेची जाणीव त्या ठिकाणी होती. मग एवढी उदारता त्या ठिकाणी संत महात्म्यांचा आहे. एवढा अधिकार थोर असताना देखील त्या ठिकाणी सामान्य होतात. मनुष्य जीवाच्या कल्याणाकरिता सदोतीत प्रयत्न करतात, जाणीव करून देतात नाही का. आणि योग्य मार्गावर आणून त्या ठिकाणी त्याचं कल्याण झालंय की नाही याची शहानिशा केल्याशिवाय त्याला त्या ठिकाणी बाजूला करत नाही. एवढी उदारता संतांच्या ठिकाणी आहे. तुकोबराय म्हणतात आईची जशी अवस्था आहे तद्वत संत महात्म्यांची आहे नाही का. म्हणून लेकराचे हित जाणे माऊलीचे चित्त, आईसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. ती माऊली त्या लेकराचं संगोपन करते. कोणत्या स्वार्थाकरिता का महाराज नाही का. हां, तिच्या अंतकरणामध्ये येत किंचितही स्वार्थ नसतो नाही का. की ज्या लेकराला त्या ठिकाणी 9 महिने 9 दिवस आपल्या पोटामध्ये वागवलेलं आहे, ज्या लेकराला त्या ठिकाणी आपण जन्म दिलेला आहे, ज्याचं मोठ्या प्रेमाने मायेने आपुलकीने संगोपन करीत आहोत नाही का, त्याच्या सर्व गोष्टींची जाणीव आपण आपल्या उराशी बाळगत आहोत नाही का. त्याचं संगोपन करत पालन पोषण करत त्याला लहानाचा मोठा करत आहे. भविष्यामध्ये हे लेकरू आपलं आधार बनेल अशी येत किंचितही भावना तिच्या अंतकरणामध्ये त्या ठिकाणी उपजत नाही, निर्माण होत नाही. करी लाभाविन प्रीती. तद्वत जगद्गुरू तुकोबराय म्हणतात की संत महात्मे आहेत. संत महात्मे आपलं कल्याण साधतात, आपल्यावर त्या ठिकाणी उपकार करतात, आपल्या हिताचा विचार करतात, परंतु स्वार्थ येत किंचितही बाळगत नाही. आणि स्वार्थ बाळगण्याची त्या ठिकाणी गोष्टी उत्पन्नच होत नाही. कारण का संत महात्म्यांची अवस्थाच ही उदास असते. असो ऐसा कोठे आठवची नाही, देईच विदेई भोगदशा. किंवा आम्ही तरी आस जागो टाकोनी उदास, जागो टाकोनी उदास, जागो टाकोनी उदास. झालो ठाकोनी उदास.
टाकोनी उदास. कोणत्याही प्रकारच्या इच्छा अपेक्षा या संत महात्म्यांच्या अंतकरणामध्ये नसतात, नाही का. हां, फक्त मनुष्याचं कल्याणच त्या ठिकाणी दडलेलं आहे. हां, तुकोबरायांचं जीवनचरित्र पहा, नामदेवरायांचं पहा, नाथरायांचं पहा, आदी संत महात्म्यांचं जीवनचरित्र पाहून घ्या. एकाही शब्दाचा कुठेही स्वार्थ, लोभ, मोह हा त्यांच्या ठिकाणी उपजलेला आपल्या निदर्शनास येत नाही, नाही का. हां, परोपकारच त्या ठिकाणी दडलेला असतो. आणि अवस्था ज्यांची उदास आहे, नाही का, हां, त्यांच्या ठिकाणी कोणता त्या ठिकाणी लोक निर्माण होणार आहे, कोणती इच्छा त्या ठिकाणी निर्माण होणार आहे, नाही का. म्हणून आम्ही तरी आस झालो टाकोनी उदास. आणि जो दृष्टिकोन त्यांच्या ठिकाणी असतो हा त्या ठिकाणी हा विश्वव्यापक असतो. ज्याचा ऐसा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. म्हणून एखादा सज्जन असो किंवा एखादा दुर्जन असो, या दोघांमध्येही संत महात्मे भगवान परमात्म्यालाच पाहतात. पुनीत केले विष्णुदासी संगे आपुल्या दोषी. किंवा हो का दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरती. हां, त्या ठिकाणी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं सुंदर चरित्र आहे, नाही का. नाथराय काशीवरून गंगाजल घेऊन येत होते, नाही का. आणि वाटेमध्ये अवघे वैष्णव सोबत त्या ठिकाणी होते. वाटेमध्ये एक गाढव तळमळू लागलं, नाही का. उन्हाचा दहा त्या ठिकाणी वाढत होता, नाही का. हां, आणि त्या ठिकाणी तहानेने, नाही का, तृष्णेने मोठं व्याकुळ झालेलं, नाही का. आणि व्याकुळ झाल्याच्या नंतर ते नाथरायांच्या निदर्शनास आलं, नाही का. गंगाजल त्या ठिकाणी घेऊन येत होते. हां, गंगाजलाचा कलशच त्याच्या मुखामध्ये रिता केला, नाही का. विठ्ठल 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 सर्व पंडितांनी त्या ठिकाणी नाथरायांना विरोध केला. अहो, हे काय करता? काशीवरून आपण आलेलो आहोत, नाही का. पवित्र गंगाजल घेऊन येत आहोत, नाही का. आणि त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करण्याचं सोडून तुम्ही गाढवाला पाचता. हां, नाथरायांनी सुंदर वर्णन दिलं. म्हणले माझा परमात्मा मला याच्यामध्येच भेटला म्हणून, नाही का. तरी बऱ्याचशा गाढवांना कळत नाही तो भाग निराळा. विठ्ठल विठ्ठल शिरोमणी ज्या वेळेस त्या ठिकाणी हां भाकरी खात होते, एका श्वानाने त्यांच्या हातातून भाकरी हिसकावून घेऊन पळू लागले. हां, मग नामदेवराय काय त्याच्या मागे काठी घेऊन लागले का महाराज? नाही. हां, तुपाची वाटी घेऊन मागे लागले, नाही का. विश्वदेव सत्यत्वे हा दृष्टिकोनच त्यांच्या ठिकाणी असतो, नाही का. म्हणून संत महात्म्यांचा अधिकार, संतांच्या ठिकाणी असणारं सामर्थ्य, संत महात्म्यांचा असणारा दृष्टिकोन हा विशेष आहे. म्हणून त्या ठिकाणी संत महात्म्यांना आपण शरण गेलंच पाहिजे. त्यामध्ये जो लाभ आहे तो आपला आहे. जे भाग्य उदयाला येणार आहे ते आपलं आहे. भाग्याचा उदय ते जोडी संत पाय. एवढंच नव्हे, उजळले भाग्य आता. त्यांच्या संगतीमध्ये अवघ्या चिंतेचं निरसन होतं. नवे नवे धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो. किंवा तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा. हा लाभ त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होणार आहे, नाही का. मग त्यांच्या ठिकाणी कोणत्याही स्वार्थाचा लवलेश नाही. म्हणून ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. जशी ती माऊली त्या ठिकाणी कोणत्याही स्वार्थाचा विचार न करता आपल्या
लेकराचं त्या ठिकाणी संगोपन करीत असते. जगद्गुरू तुकोबराय म्हणतात संत महात्मे त्या आईप्रमाणे आहेत. तेवढ्याच प्रेमाने तेवढ्याच परोपकाराने तेवढ्याच मायेने ते आपला सांभाळ करतात. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. बोला पुंडलिकावरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. मोठा कळवळा हा आईच्या अंतकरणामध्ये असतो, तद्वत संत महात्म्यांच्या अंतकरणामध्ये असतो. येत किंचितही त्या ठिकाणी कोणत्याही विषयांचा संदेह उत्पन्न होत नाही, कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी भेद उत्पन्न होत नाही. नाही का तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी. कारण का विषय विकार हे संत महात्म्यांच्या ठिकाणी पाहायला प्राप्त होत नाही. नाही का काम क्रोधा नाही चाली भूती झाली समता. म्हणून संत महात्म्यांच्या संगतीमध्ये त्यांच्या सहवासामध्ये अखंड प्रेमाचा सुकाळ ही अनुभूती त्या ठिकाणी प्राप्त होती. कारण का कोणत्याही प्रकारचा संदेह नाही, कोणत्याही विषयाला नाही का कोणत्याही विकारांना त्या ठिकाणी स्थान नाही. म्हणून संत महात्मे हे सदोतीत आनंदित असतात, सदोतीत त्यांच्या ठिकाणी सुखाचीच अनुभूती होते. म्हणून भगवान परमात्मा देखील त्यांच्या सहवासाची अपेक्षा करतो. नाही का म्हणून वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला ज्या सुखा कारणे देव विडावला. किंवा विठ्ठल 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 पुंडलिकावरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. किंवा साधा वया भक्ती काज संतांचे सुख झाले या देवा म्हणून सेवा करी त्यांची. त्यांच्या संगतीमध्ये त्या ठिकाणी सुखाची अनुभूती येते. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. नाही का तर त्याचं कारण आहे कोणत्याही विषय विकारांचं लवलेश नाही. अंतकरणामध्ये फक्त कळवळ आहे, अंतकरणामध्ये फक्त दया आहे, अंतकरणामध्ये फक्त प्रेम आहे, अंतकरणामध्ये फक्त वात्सल्य आहे, अंतकरणामध्ये फक्त आणि फक्त परोपकार त्या ठिकाणी दडलेला आहे. म्हणून अशा संत महात्म्यांच्या संगतीमध्ये त्यांच्या सहवासामध्ये त्या ठिकाणी आनंदच प्राप्त होतो. म्हणून पहा ज्यांच्या ठिकाणी विषय विकारांना स्थान नाही त्यांच्या सहवासामध्ये अनुभूती येतेच. अवघी आनंदाची सृष्टी झाली, अवघी आनंदाची सृष्टी झाली, अवघी आनंदाची सृष्टी झाली. काम क्रोध लोभ निवाले नाही, काम क्रोध लोभ निवाले ठाई, काम क्रोध लोभ निवाले ठाई, लोभ निवाले ठाई. अवघी आनंदाची सृष्टी झाली, अवघी आनंदाची सृष्टी झाली.
आनंदाची सृष्टी झाली. म्हणून मनुष्याने संत वाङ्मयाचं चिंतन करीत 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 त्या ठिकाणी आपल्या ठिकाणी अशी अवस्था निर्माण करावी की येत किंचितही त्या ठिकाणी विषय विकारांना स्थान देऊ नये, ते उत्पन्न होऊ देऊ नये, नाही का. हे आपलं कर्तव्य. जोपर्यंत विषय विकारापासून आपण दूर जात नाही तोपर्यंत शाश्वत आनंदाची प्रचिती अनुभूती त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होत नाही, नाही का. संत महात्म्याच्या वाङ्मयातून हाच आदर्श आपण त्या ठिकाणी घ्यायचा असतो. मग पहा, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वही साहे, अवघा भार संत महात्मे वाहतात आणि त्याचं सर्वतोपरी कल्याण करतात. म्हणून अशा संत महात्म्यांच्या संगतीमध्ये पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा संत चरणी पावलो, आजी फिटले माझे कोडे भव दुःखाचे साकडे, कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. नवे नवे सर्व इच्छा अपेक्षाची पूर्तता ही संत महात्म्यांच्या ठिकाणी होत असते. त्याचे सर्वस्वही साई या संतांचे देणे तरुहुनी दुनी परिसा परिसा घात देणे चिंतामणी ठेंगणा. हा अधिकार त्या ठिकाणी संतांचा आहे. म्हणून अवघ्या मनुष्याच्या ठिकाणी पापाचा डोंगर जरी असला तरी संत महात्मे त्याचं क्षालन करतात, सर्वतोपरी त्याला सहाय्य करतात. म्हणून पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वही साहे, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली वाहे त्याचे सर्वस्वही साहे, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. तुकोबराय म्हणतात की अशा अधिकार संपन्न संत महात्म्यांच्या ठिकाणी माझाही एक त्या ठिकाणी भार आहे. तुका म्हणे माझे तैसे तुम्हा संता ओजे, नाही का. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, अहो मी देखील जन्माला आल्याच्या नंतर माझ्या जन्माचं सार्थक या संत महात्म्यांच्या कृपेनेच त्या ठिकाणी झालेलं आहे. तुम्ही सांभाळलेले संती भय निरसली खंती, नाही का. अधिकार जगद्गुरु अनुरणिया तुकडा तुका आकाशा एवढा. हा अधिकार असताना देखील तुकोबरायांनी जो अभंग प्रपंच केलेला आहे, जी लीला साकारलेली आहे ती फक्त आणि फक्त आपल्या कल्याणाकरिता आहे. म्हणून आपण त्याचा आदर्श घेत त्या ठिकाणी आपण आपल्या जीवनाची वाटचाल केली पाहिजे. तुकोबराय म्हणतात अशा संत महात्म्यांच्या चरणी माझं देखील भार आहे. मोठ्या उदारतेने मोठ्या प्रेमाने त्यांनी माझाही सांभाळ करावा, नाही का. तुम्ही सांभाळलेले संती म्हणून तुका म्हणे माझे तैसे तुम्हा संता ओझे, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. मोठा या ठिकाणी सेवेचा योग प्राप्त होत आहे. वैकुंठवासी रखमाबाई रामचंद्र वाघचौरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी या कीर्तन सेवेचं आयोजन झालेलं आहे. आदरणीय परमपूज्य बाबांच्या मार्गदर्शनाखाली शुभ आशीर्वादाखाली या ठिकाणी
वाघचौरे परिवाराचा परमार्थिक जीवन प्रवास त्या ठिकाणी होत असतो नाही का. आणि त्यांच्या संयोगाने, कुटुंबाच्या संयोगाने या ठिकाणी हा कीर्तन सोहळा आयोजित केलेला आहे. एक मोठा योग त्या ठिकाणी त्यांनी साधून दिलेला आहे, सर्वांकरिता उपस्थित करून दिलेला आहे. आपण जगद्गुरू तुकोबारायांचं भजन तर करतोच नाही का, परंतु त्यांच्या वंशजांच्या संगतीमध्ये सोबत भजन करण्याची संधी त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला उपस्थित करून दिलेली आहे. सर्वांनी आपापले हात वरती करायचे. जोपर्यंत जगद्गुरू तुकोबारायांचा नामघोष चालू आहे तोपर्यंत हात वरती करून टाळी वाजून तुकोबारायांचं भजन करायचे. हा भजनातील पहिला नियम. दुसरा नियम असा, जर हात अवघडले तर हात खाली घ्या, आता नव्हे आता वरती करा. जर हात अवघडले तर हात खाली घ्या, परंतु हात खाली घेतल्यानंतर देखील टाळी वाजून भजनच करायचे. हा दुसरा नियम. तिसरा नियम असा आहे की जगद्गुरू तुकोबारायांचा धावा केला, हात वरती करा, की जगद्गुरू तुकोबरा हे प्रत्यक्ष दर्शन देतात. जातो येतो आम्ही देवाचे सांगात, तुका म्हणे गात देवनाम. हा तुकोबरायांचा विशेष अधिकार आहे नाही का, की भक्तांनी धावा केला की त्यांच्या भेटीकरिता तुकोबराय सदेह येणं करतात आणि सदेह पुन्हा माघारी जातात नाही का. म्हणून मी प्रमाण देऊन गेलो, जातो येतो आम्ही देवाचे सांगात नाही का. प्रथम धावा केला भागीरथी मातेने. हां, तुकोबारायांनी नुकतंच सदेह वैकुंठगमन केलेलं फाल्गुन वद्य द्वितीयेला, आणि भागीरथी मातेने धावा केल्याबरोबर फाल्गुन वद्य पंचमीला पुन्हा येणं केलं. हात वरती करा. पुन्हा वैकुंठाहून तुकोबारायांनी येणं केलं नाही का. मोठं चरित्र आहे. मग आपल्या वडिलांचं मोठ्या प्रेमाने स्वागत केलं. पाहुणचार म्हणून त्या ठिकाणी भागीरथी मातेने शेवया तुकोबारायांना देऊ केल्या. शेवयामध्ये घालण्याकरिता दूध नव्हतं म्हणून त्या ठिकाणी दगडी नंदीचं दूध त्या ठिकाणी तुकोबारायांनी काढलं. येलेश्वरा ते पूजिले दूध नंदीचे काढिले. मोठा चरित्र प्रसंग आहे तो. परंतु भागीरथीने धावा केला आणि तुकोबारायांनी वैकुंठाहून येणं केलं. आले वैकुंठावरून पहिल्यांदा ते भागीरथी मातेकरिता, हात वरती करा सगळे मागचे. दुसऱ्यांदा आले ते गवरशेठ वाण्यांकरिता. तुकोबारायांच्या 14 टाळकऱ्यांपैकी एक. त्या ठिकाणी तुकोबारायांच्या अभंगाचे लेखक, तुकोबारायांचे निस्सीम भक्त त्यांच्याकरिता येणं केलं. संताजी जगनाडे बाबांकरिता येणं केलं. तेही तुकोबारायांचे शिष्य, तुकोबारायांच्या 14 टाळकऱ्यांपैकी एक, तुकोबारायांच्या अभंगाचे लेखक. आले कितीव्यांदा? 3 वेळेस. बरोबर, हात वरती करा. आले चौथ्यांदा निळोबरायांकरिता. तपोनिधी नारायण महाराजांच्या संगतीमध्ये. नारायण महाराज म्हणजे साक्षात ज्ञानोबरायांचे अवतार. तुकोबांचे सेवारून फेडावयासाठी अवतरला ज्ञानिया जिजाई पोटी. तो हा नारायण देऊ कर संतपणा ज्या विरजते अंगी. त्यांच्या सहवासामध्ये अवघ्या भारताची तीर्थयात्रा केली. कोणी? निळोबरायांनी. हात वरती करा. निळोबरायांनी अवघ्या भारताची तीर्थयात्रा केली. गप्पा मारत नव्हे, तपोनिधी नारायण महाराजांनी चरित्र सांगावं तुकोबरायांचं आणि आपल्या कर्ण इंद्रियांमध्ये अवघे पंचप्राण एकत्रित करून त्या चरित्राचं श्रवण करावं निळोबरायांनी. आणि तुकोबरायांच्या भेटीची आर्तता अंतकरणामध्ये निर्माण झाली. देऊला आल्याबरोबर 42 दिवस अन्न पाण्याचा त्याग करून नांदुरकी वृक्षाच्या खाली बसून तुकोबरायांचा धावा केला. केला निळा, केला निळा, केला निळा पावन. ही अनुभूती त्या ठिकाणी निळोबरायांनी अनुभवली. प्रत्यक्ष तुकोबरायांनी निळोबरायांच्या मस्तकावर हात ठेवून निळोबरायांना कृपांकित केलं. कितव्यांदा आले? चौथ्यांदा. हात वरती करा. 5व्यांदा आले गोपाळ महाराज देवकरांकरिता, ज्यांनी तुकोबरायांचं चरित्र लिहिलं, ज्यांनी तुकोबरायांची नामावली लिहिली. श्री तुकारामा, प्रिय श्रीरामा, असुर विरामा, स्वानंद रामा, चैतन्य भूषणा, की जी गाथा पारायणा अंती आपण म्हणतो, त्यांच्याकरिता वैकुंठाहून येणं केलं. आजच्या या पवित्र पर्वकाळी जर आपण तुकोबरायांचा धावा केला नाही का, तर तुकोबराय कोणत्या रूपाने येतील आणि आपल्याला कृपांकित करतील, आपल्या मस्तकावर हात ठेवतील, हे सांगता येत नाही. म्हणून सर्वांनी आपापले हात वरती करायचे. जोपर्यंत भजन चालू आहे तोपर्यंत टाळी वाजून भजन करायचे. तुकाराम 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 तुकाराम. हात वर.
तुकाराम तुकाराम भजन करा सर्वजण तुकाराम 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 तुका मने माझे 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 तुम्हा संतावरी ओत, तुम्हा संतावरी ओत, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती.
करीला भाविन प्रीती 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 ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती करीला भाविन करीला भाविन लाभाविन लाभाविन करीला भाविन लाभाविन करीला भाविन करीला भाविन करीला भाविन करीला भाविन प्रीती लाभाविन करीला भाविन लाभाविन प्रीती ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती ऐसे कळवळ्याची जाती ऐसे कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती विठ्ठल जय जय आता माझ्या भाव
वाचा